नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर 7 तारखेला जी पत्रकार परिषद घेतली व्होट चोरीचे उघडकीस आणण्यासाठी, त्यानंतर असं वाटलं होतं की लगेच संध्याकाळी वगैरे निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद होईल. कारण पत्रकार परिषद चालू असतानाच निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना 2:30 वाजता दुपारी ती नोटीस पाठवली गेली की तुम्ही अफिडेव्हिट सादर करा आणि ह्या फॉर्म त्याच्याबरोबर एक फॉर्म दिला गेला. त्यामुळे असं वाटलं होतं की लगेच ताबडतोब संध्याकाळी ज्ञानेश कुमार, त्यांचं नाव आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे चीफ कमिशनर, ते पत्रकार परिषद घेतील असं वाटलं होतं. पण राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना पहिल्यांदा भाजपवाले उत्तर द्यायला लागले देशभरात. म्हणजे अगदी आपल्याकडे महाराष्ट्रात फडणवीसांनी पण एक पत्रकार परिषद घेऊन यांची चीप काय झाली वगैरे असे चीप कॉमेंट केल्या. ते सगळं झाल्यानंतर अचानक 4 दिवसांनी अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदारांनी, माजी मंत्र्यांनी, जो गोली मारो सालोंको वगैरे हे करत होता, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आणखीन 5-6 लोकसभा मतदारसंघांमध्ये कसे घोळ झालेत ह्याच्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली. आता याच्यावरती अनुराग ठाकूरला कुठल्याही प्रकारचं अफिडेव्हिट मागितलं नाही, प्रतिज्ञापत्र मागितलं नाही, हलफनामा काल त्यांनी शब्द वापरला तो त्यांनी मागितला नाही. एवढे सगळे दिवस उलटून गेल्यानंतर 10 दिवसांनी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. कदाचित असं झालं असेल की निवडणूक आयोग म्हणजे हे जे ज्ञानेश कुमार आहेत ते वाट बघत असतील की भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून आपल्याला काय सांगितलं जातं की काय बोला. कारण भाजप मोदी आणि शहांच्या काळामध्ये ते दोघं जे सांगतील तेच बोलायचं असं आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयुक्त सुद्धा वाट बघत होते की भाजपकडून आपल्याला काय इन्फॉर्मेशन येते, त्या पद्धतीने आपण पत्रकार परिषद घ्यायची. मग ती आली असेल कदाचित. आणि नेमकं राहुल गांधी बिहारमध्ये या व्होट चोरीच्या विरोधामध्ये यात्रा काढायला निघाले, तर त्याच दिवशी यांनी आज ती पत्रकार परिषद आयोजित केली. हॉल अगदी खच्चून भरला होता. म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर निवडणूक आयोग किती चांगलं आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात ज्ञानेश कुमार यांनी मोरासारखा पिसारा फुलवला अगदी, पण विसरून गेले की आपला पार्श्वभाग उघडा पडलाय. हे त्याचं सार आहे अख्ख्या पत्रकार परिषदेचं अक्षरशः. आता त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी कर्नाटकातल्या बंगलोर मधल्या महादेवपुरा या एका विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख मतांची चोरी कशी झाली हे पुराव्यासह दाखवलं आणि त्याबद्दलचे त्यांनी प्रश्न विचारले. महादेवपुराबद्दल विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर निवडणूक आपल्या आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलं नाही संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये. ते इतरच सटरफटर बोलत राहिले आणि त्याच्या आड स्वतःच्या मनातली गिल्ट लपवायची असा प्रकार करत राहिले. अर्थात हे त्यांना भाजपनी पाठवलेलं असणार, त्यामुळे तेच व्हर्जन ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आता यात खूप गमतीशीर प्रकार त्यांनी केले. पहिल्यांदा ते असं म्हटले की सीसीटीव्ही फुटेज का द्यायचं नाही, तर सीसीटीव्ही फुटेज द्यायचं नाही आणि याचं कारण असं त्यांनी असं सांगितलं की तुम्हारी माँ बहनों की प्राइवेसी का सवाल है. अरे बापरे, मग आया बहिणींच्या प्रायव्हसीचा जर प्रश्न आहे तर निवडणूक आयोगाने जो नियम काढलाय 45 दिवसानंतर नष्ट करायचं, मग 45 दिवस त्या प्रायव्हसीच्या धज्जिया उडाल्या तरी चालतील, 46व्या दिवसानंतर मात्र प्रायव्हसी ठेवायची आहे की नाही. 45 दिवस त्या प्रायव्हसीचं काही नाही. आणि मुळात प्रायव्हसीचा जर इतका प्रश्न असेल तर रेकॉर्डिंगच कशाला करता, लावतात कशाला सीसीटीव्ही तिथं, काही गरजच नाही ना ते करण्याची. इतका आया बहिणींच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे. मग सगळे चौकात लावलेले सीसीटीव्ही काढा, मॉलमध्ये लावलेले काढा, थिएटरमध्ये लावलेले काढा, सगळ्या ठिकाणी एअरपोर्ट वरती लावलेले आया बहिणींच्या म्हणजे त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्याच्यात त्या दिसल्या तर काय करायचं. आणि मग याच्यावरती इतकं काय काय सुरू झालं की खरोखर हा विचार करायला पाहिजे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर का महिला दिसल्या, निवडणूक मतदान करत असताना जर महिला दिसल्या तर तो काय विनयभंग आहे का. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मतदान करताना एखादी महिला दिसणं किंवा अनेक महिला दिसणं हे काय आहे, हा काय विनयभंग आहे, ही काय छेडखानी आहे, त्यांची छेडछाड काढली जाते त्याच्यात, काय प्रकार आहे हा. मतदान कोणी केलं एवढं बघायचंय. आता त्या शकुन देवींचं 2 ठिकाणी
त्या महादेवपुरामध्ये नाव होतं 70 वर्षाच्या. दोन्ही ठिकाणी मतदान झालं, हेही त्यांनी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवलं. आता दोन्ही ठिकाणी जर मतदान झालं तर एकाच बाईंनी दोन्ही ठिकाणी केलं का हे बघायचं आहे. नसेल केलं तर दुसऱ्या ठिकाणी शकुन देवी या नावाने आणखीन दुसऱ्या कुठल्या बाईंनी केलं का मतदान ते बघायचं आहे. आता हे बघण्यासाठी हे कुठून सापडू शकतं तर सीसीटीव्ही फुटेज मधून सापडू शकतं. आणि हे म्हणतात 45 दिवसानंतर जर का सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर त्या मा बहिणों की इज्जत का सवाल आहे. अरे वा, हे काय लॉजिक आहे, हा कुठला प्रकार आहे. त्याच्यानंतर मशीन रिडेबल वोटर लिस्ट, मशीन रिडेबल वोटिंग डेटा हा देता येणार नाही असं म्हणून त्यांनी सांगितलं. पुन्हा अशाच प्रकारची कारण की त्यांच्या प्रायव्हसीचा भंग होईल आणि वगैरे वगैरे, त्यांची इतर इन्फॉर्मेशन पण जाईल. कशी काय इतर, त्या डेटामध्ये काय आहे, काय असणार आहे की अमुक निरंजन टकले वय वर्ष 57 अमुक अमुक बूथवरती अमुक अमुक क्रमांकावरती त्यांनी मतदान केलं. मतदार यादीत त्याचं नाव आहे का, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसतो का, आणि त्याचा जो काही डेटा आहे तर या निरंजन टकलेंनी आणखीन काही बूथवरती मतदान केलंय का, किंवा याच्या नावानी इतर ठिकाणी कुठे मतदान झालंय का आणखीन, हे बघायचंय ना. हे त्या मशीन रिडेबल वोटर लिस्ट मधून सर्च करता येतं. मशीन रिडेबल का बरं हवं, कारण सर्च करायचं. जसं काल दाखवलं, काल त्या वाघोली मधलं दाखवलं, जुन्नर मधलं, की अनेक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे. त्यामुळे म्हणजे एका महिलेचं महाराष्ट्रभर 10-12 जिल्ह्यांमध्ये तिचं नाव नोंदवलेलं आहे. आता ती एकाच ठिकाणी मतदान करू शकते. उरलेल्या ठिकाणी तिच्या नावावर कोणी मतदान केलंय, किंवा तिचं नाव, माझं निरंजन टकले हे नाव, माझ्या ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त आणखीन कुठे कुठे नोंदवलं गेलंय का, हे जर शोधायचं असेल तर गावोगाव थोडी भटकायचंय हे शोधत फिरायला. ते म्हणून मशीन रिडेबल पाहिजे. बरं, व्होटिंग डेटा किंवा व्होटर लिस्ट हे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर असतं ना ऑलरेडी, म्हणजे तो पब्लिक डॉक्युमेंट, ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे. मग तोच समजा जर मागितला आहे, जो ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे, तो फक्त एका फॉर्म मध्ये मागितला, मशीन रिडेबल या फॉर्मॅटमध्ये मागितला, तर कुठले प्रायव्हसीचा भंग होतो आणि आणखीन कुठली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कळणार आहे त्याच्यात. एवढंच कळेल ना की निरंजन टकलेच्या नावावरती 5 वोटर आयडी आहेत समजा, तर एवढंच समजेल त्याच्यातून. तो 5 ठिकाणी त्याचं नाव नोंदवलं गेलेलं आहे, इतकीच माहिती त्याच्यामधून मिळणार आहे. त्यात त्याचा काही बायोमेट्रिक डेटा मिळणार नाहीये, कारण आधार कार्ड काही लिंक केलेलं नाहीये वोटर लिस्टला. त्यामुळे आधार नंबर मिळणार नाहीये, त्याचा बँक नंबर, अकाउंट नंबर मिळणार नाहीये, त्याचा फोन नंबर मिळणार नाहीये. हे जर काहीच मिळणार नाहीये तर प्रॉब्लेम काय आहे. त्यामुळे हे जे काही सांगितलं हे अत्यंत बकवास आणि स्टुपिड, मूर्ख लॉजिक आहे, जे ज्ञानेश कुमारांनी काल दिलं की प्रायव्हसी ऑफ द पीपल डिस्क्लोज होईल वगैरे. काही प्रायव्हसी वगैरे डिस्क्लोज होत नाही. जर यांच्याकडे, त्या अनुराग ठाकूरकडे जर का मशीन रिडेबल डेटा आहे आणि त्यांनी 4 दिवसामध्ये 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये इतके बोगस मतदार आहेत हे त्यांनी सांगितलं, भाजपच्या खासदारांनी. त्याच्याकडे मशीन रिडेबल आहे. एका विधानसभा मतदारसंघांमधली माहिती गोळा करायला राहुल गांधींना 6 महिने लागतात, आणि अनुराग ठाकूरला 36 विधानसभा मतदारसंघांची अनालिसिस 4 दिवसात मिळू शकतं, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक लिस्ट आहे. मग ती जर एकाला दिली आणि भाजपला दिल्याने जर काही प्रायव्हसीचा भंग होत नाहीये, तर मग इतर पक्षांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे जे काही गणेश कुमार काल बोलत होते तो मूर्खपणा होता या सगळ्या याच्यातला. माता बहिणों की प्रायव्हसी म्हणजे काय, अक्षरशः बावळटपणाचा कळस आहे या सगळ्यामध्ये. आणि मुळामध्ये प्रश्न जे विचारले त्याचं काय, प्रश्न काय विचारले होते की एकाच नावाच्या मतदाराच्या नावानी अनेक मल्टिपल व्होटिंग आयडीज कसे काय. फोटो पण तोच आहे ना, दाखवलेत ना ते. एकाच फोटोवरती मल्टिपल व्होटिंग आयडी कसे काय. तो कोण डांग का काहीतरी त्याचं नाव, महादेवपुराचा, त्याच्या नावावरती 4 वोटर आयडी आहेत. याचं काय उत्तर दिलं, त्याचं काहीच उत्तर नाही दिलं. त्याच्यानंतर त्या उरलेल्या ठिकाणी
त्या नावाने कोणी मतदान केलं याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हवं. त्याचं काय उत्तर दिलं? माता बहिणों की प्रायव्हसी. आणि एका नावानी मल्टिपल आयडीज झाल्या कशा काय, हे कोण करतं? हे तर इलेक्शन कमिशनच करतं ना, व्होटर आयडी इश्यू करणं. हे काय निरंजन टकले करत नाही, राहुल गांधी करत नाही, आणखीन कोणी हर्षवर्धन सपकाळ करत नाहीत, किंवा तो अखिलेश यादव पण करत नाही, तेजस्वी यादव पण करत नाही. हे निवडणूक आयोग व्होटर आयडी देतं. मग निवडणूक आयोगाकडे जर का सगळं पूर्ण कम्प्युटराइज डेटा आहे, तर त्यांना स्वतःला हे का नाही शोधता येत की एका नावावरती एकाच फोटोवरती मल्टिपल आयडीज आहेत का? त्याच्यानंतर एकाच खोलीच्या घरामध्ये 80 जण कसे काय, याचं काय उत्तर दिलं? काही नाही. एका ब्रुअरीमध्ये म्हणजे दारू बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये 100 जण कसे काय राहतात? रहिवासी पत्ता म्हणून एक दारूच्या फॅक्टरीचा नंबर कसा काय असू शकतो? तेच महादेवपुराचं. त्याचं काय उत्तर दिलं? काही उत्तर नाही. बरं, सर्वोच्च न्यायालयामध्ये यांच्या अब्रूचे धिंडवडे उडाले. हे जोरात सांगायला लागले की सीसीटीव्ही फुटेजमुळे माता बहिणों की इज्जत का सवाल है. अहो, मुळात 45 दिवसानंतर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यामध्ये निवडणूक आयोगाचा अब्रूचे धिंडवडे उडाले, निवडणूक या प्रक्रियेचे धिंडवडे उडाले, लोकशाही या प्रक्रियेचे धिंडवडे उडाले. आणि सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला का द्यायचं नाही? कारण चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या तिथं असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने मतं बाद केली आम आदमी पक्षाची आणि काँग्रेसची, आणि कसा भाजपचा महापौर नेमून टाकला होता, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पकडलं गेलं. निवडणूक निर्णय अधिकारी काय करत होता तिथं हे पकडलं गेलं. मतमोजणी करताना पकडला गेला आणि बॅलेटवर मतदान झालेलं असताना पकडला गेला. म्हणून तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्यायला घाबरता, तेवढ्या एकाच कारणासाठी. आणि या बाकीच्या पत्त्यांचं काय उत्तर दिलं? एका ठिकाणी 80 जण, एका ठिकाणी 100 जण, याचं काहीही उत्तर नाही या सगळ्या प्रकारामध्ये. आणि उलट राहुल गांधींनी ऍफिडेव्हिट द्यावं, 7 दिवसाच्या आत द्यावं, नाहीतर माफी मागावी. नाही देणार राहुल गांधी, नाही देणार. माझ्याकडे मागितलं तर मी पण नाही देणार. काल मी दाखवलं वाघोलीचं. जबाबदारी तुमची आहे, पगार तुम्ही घेता, पब्लिक सर्वंट तुम्ही आहात, आम्ही पब्लिक आहोत, मालक आहोत या देशाचे, नोकर नाही किंवा चौकीदार नाही, मालक आहोत. त्यामुळे उत्तर राजीव कुमार, ते कोण, ज्ञानेश कुमार, त्यांनाच द्यावी लागतील. याच्या मधली अजिबात ऍफिडेव्हिट दिलं जाणार नाही. आणि एका मतदारासाठी हरकत नोंदवायला एक ऍफिडेव्हिट द्यायचं. राहुल गांधींनी काय 1,08,000 ऍफिडेव्हिट द्यायची तुम्हाला? मग अनुराग ठाकूरकडे मागा ना ऍफिडेव्हिट. त्यांनी तर कित्येक लाख मतदार सांगितले ना. काय 2-2.5 लाख रायबरेलीमध्ये, 1 लाख वायनाडमध्ये, कन्नौजमध्ये काही 2 लाखाच्या आसपास. अनुराग ठाकूरकडे मागा तेवढी 10-12 लाख ऍफिडेव्हिट्स. त्याला पाठवा नोटीस, त्याला सांगा देशाची माफी मागायला. सत्तेत तो आहे, राहुल गांधी नाही. निवडणूक आयोग तर अशा पद्धतीने अत्यंत बेजबाबदार, बेशरमपणाने उत्तरं देतो. म्हणजे मुळात कोणतीही कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी, संविधानात्मक असलेली ही इन्स्टिट्यूशन, ही संस्था, ही पारदर्शकतेसाठी सतत खुली पाहिजे. कधीही यांना प्रश्न विचारता यावा, कधीही यांनी उत्तर दिलं पाहिजे. एवढी पारदर्शकता कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीची असायलाच हवी. ते पूर्ण अपारदर्शक करतायत. सुप्रीम कोर्टाने मागितली यादी 65 लाखाची, तर यांनी उत्तर दिलं होतं शहाण्यांनी देणार नाही म्हणून. एवढी अरेरावी, हा कुठला प्रकार आहे? आणि इतकं त्या सीसीटीव्ही फुटेजमुळे माँ बहिणों की इज्जत का सवाल होणार असेल, माता बहिणों की, तर सीसीटीव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या बंद करा बनवणाऱ्या. ती प्रत्येक बनवला जाणारा सीसीटीव्ही हा कुठला तरी महिलेचा विनयभंग करतोय, असं जर असेल तर. ही काय पद्धत आहे निवडणूक आयुक्ताची उत्तर देताना? आणि बाहेर जे गुन्हे घडतायत त्याच्याबद्दल काय? त्या पुण्यामध्ये अत्याचार झालेल्या महिला, मुली पोलीस तक्रार करायला गेल्या,
त्यांच्याबरोबर आणखीन काही सामाजिक कार्यकर्ते तिथे गेले, तर त्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती गुन्हा नोंदवला. ही पद्धत आहे. आणि काल काय झालेलं आहे हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकच घडलं, ही सगळी पत्रकार परिषद झाल्यानंतर या वेळच्या इलेक्शन कमिशनवरचा संपूर्ण विश्वास देशातल्या लोकांचा उडाला. कारण एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही, फक्त अरे रवीची भाषा, याच्याबद्दल काहीही नाही, पूर्णपणाने विश्वास उडाला याबद्दलचा. आणि बिहारमध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टाने पहिला फटका दिला, आता आणखीन एक देतील. अंतरिम निर्णय दिला होता, अजून त्याचा अंतिम निर्णय यायचाच आहे, त्या 65 लाख वोट चोरीचा तिथल्या. याच्याबद्दल हे रिपोर्टर्स कलेक्टिव्ह नावाची एक अत्यंत नामांकित संस्था आहे. या जगभरामधले पत्रकार आहेत याच्यात. आणि या रिपोर्टर्स कलेक्टिव्हनी फक्त 3 मतदारसंघांमधला बिहारचा डेटा हा व्हेरीफाय केला. यांनी जो ड्राफ्ट आता मध्यंतरी जाहीर केला होता, ड्राफ्ट वोटर लिस्ट, तो त्यांनी तपासला. आणि 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये 80,000 मतदार हे फेक आयडी वरती आहेत, फेक पत्त्यांवरती आहेत, बोगस पत्त्यांवरती आहेत, जे पत्ते शोधलेच जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणचे आहेत. 80,000. ऑलरेडी किती असतील माहित नाही. या ड्राफ्टमध्ये एवढे सापडलेत. त्याच्यावरती एक सविस्तर रिपोर्ट आम्ही करूच. पण इतकं निवडणूक आयोगाची लखतरं आता वेशीवर टांगली गेलेली आहेत. या देशातल्या नागरिकांचा विश्वास उरलेला नाही निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल. लोक संतापलेत खरं सांगायचं. आणि त्याचे पडसाद आता उमटायला लागलेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये. आपण बघितलं, कालच दाखवला तो व्हिडिओ, बिहारमध्ये काय घडलं, हरियाणामध्ये काय घडलं, कसं भाजपच्या आमदाराला लोकांनी मारलं. ही वेळ आणून ठेवली या देशाच्या लोकशाहीची. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतो, या देशाची पहिली मतदार यादी कशी बनली तो व्हिडिओ नक्की बघा. आणि या देशाचं नेतृत्व 47 साली केवढं व्हिजनरी होतं, केवढं प्रोग्रेसिव्ह होतं. आणि आज या देशाची लोकशाही कुठं आणून ठेवलेली आहे याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल? या निवडणूक आयोगावरती तुमचा विश्वास उरला आहे का हे खाली कॉमेंट करून सांगा. आणि याच्याबद्दल काय करायला हवं हे तुम्हाला काय वाटतं हेही तुम्ही सुचवा. या निमित्ताने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ लाईक करायला सांगा. तुम्ही सर्वजण लाईक करा. हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. तुमचं समर्थन असेल तर आम्ही हे काम करत राहू शकू. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.